पावसाळा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम येतं ते म्हणजे कांदा भजी आणि मका. कारण पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मका बाजारात येतो आणि पावसाळी हवेत हे असं गरमागरम वाफाळतं मक्याचं सूप पिण्याची मजा काही औरच आहे, नाही का? आज मस्त पावसाळी थंडगार वातावरणात हे असं वाफाळतं स्वीटकॉर्न सूप करूयात. इथे हे स्वीटकॉर्न मिठाच्या पाण्यामध्ये उकळवून व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे. स्वीटकॉर्न शिजायला तितकासा वेळ लागत नाही, तेव्हा 5-1 मिनिटं छान असं उकळवून घ्यायचे. थोडेसे स्वीटकॉर्न मी बाजूला काढून ठेवलेत आणि या बाकीच्या कॉर्नमध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि ही अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. आपण ही जी स्वीटकॉर्नची पेस्ट करून घेतली ना, यामुळेच आपल्या सूपला छान हलकासा दाटसरपणा येणार आहे. आता एका मोठ्या कढईत मी साधारण 2 चमचे बटर घातले. बटरऐवजी लोणी वापरलं किंवा तूप वापरलं तरीही चालेल. बटर हलकंसं गरम झालं की यामध्ये एक 10-12 पाकळ्या खिसून घेतलेली लसूण घालायची. चवीप्रमाणे हिरवी मिरची घालायची. आपण यामध्ये मिरपूडही घालणार आहोत, या अंदाजाने मिरची घाला. सगळं एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. लसूण मिरची बटरवर छान अशी परतून घ्यायची. लक्षात घ्या, आपल्याला लसूण ही लालसर नाही करायची आहे, नाहीतर मग त्याचा उग्र स्वाद सूपमध्ये येईल. आता यामध्ये आपण काही भाज्या घालूयात. मी इथे गाजर, सिमला मिरची आणि फरसबी घेतले. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही घ्या. कोबी किंवा कांद्याची पात देखील घेऊ शकता. आपण घातलेल्या सगळ्या भाज्या मोठ्या आचेवर व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या. लक्षात घ्या, भाज्या आपल्याला फार अशा शिजवायच्या नाही आहेत, कारण सूप पिताना अधेमध्ये येणारा तो भाज्यांचा क्रंच फार सुरेख लागतो. त्यामुळे हलक्याशा परतून घ्यायच्या. साधारण 1 मिनिटभर भाज्या व्यवस्थित अशा परतून घेतल्यावर आपण बाजूला काढून ठेवलेले स्वीटकॉर्नचे दाणे घालायचे. सूप पिताना अधेमध्ये येणारे हे स्वीटकॉर्नचे दाणे देखील अगदी सुरेख लागतात, त्यामुळे हे असे थोडेसे स्वीटकॉर्नचे दाणे नक्की घाला. सगळं व्यवस्थित असं मोठ्या आचेवर छान परतून घ्यायचं. आता यामध्ये आपण स्वीटकॉर्न उकळवून घेतलेलं पाणी घालूयात आणि मग लागेल तसं साधं पाणी वाढवायचं. स्वीटकॉर्न उकळवून घेतलेल्या पाण्यामध्ये स्वीटकॉर्नचं सगळं सत्व उतरलेलं असतं, त्यामुळे प्रथम आपण तेच पाणी वापरायचं आणि मग लागेल तसं पाणी वाढवायचं. मोठ्या आचेवर अधूनमधून हलवत राहून सूपला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची. बघा, हे सूप आता मस्त खळखळून असं उकळतं आहे. आता यामध्ये आपण जी स्वीटकॉर्नची पेस्ट करून घेतली ना, ती घालायची. मिक्सरचं भांडं विसळून थोडंसं पाणी घालते. सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि पुन्हा एक 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवर हे छान उकळवून घ्यायचं. मक्याचे दाणे उकडताना मी बऱ्यापैकी मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मी पुन्हा मीठ घालणार नाही आहे. त्यामुळे चव घ्या आणि मगच मीठ घाला. थोडीशी मिरपूड घालायची. पुन्हा 2 ते 3 मिनिटं हे सूप मस्त असं उकळवून घ्यायचं. आपण यामध्ये अजिबातच कॉर्नफ्लॉरचा वापर करणार नाही आहोत, कारण आपण यामध्ये जी स्वीटकॉर्नची पेस्ट घातली आहे ना, त्याने एक हलकासा दाटसरपणा या सूपला येतो आणि छान सुरेख अशी चव देखील येते. तुम्हाला बघून देखील समजत असेल की सूपची कन्सिस्टन्सी किती योग्य आहे ते. मक्याच्या दाण्यांना एक नैसर्गिक गोडवा असतो, त्यामुळे मी साखर काही घालणार नाही आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता. पुन्हा 2 ते 3 मिनिटं हे सूप मस्त असं उकळवून घ्यायचं. आता खरं म्हणायचं तर कोथिंबीर पेरण्याची अजिबातच गरज नाही आहे, पण शास्त्र असतं ते असं म्हणत कोथिंबीर पेरायची आणि पुन्हा 1 मिनिट छान असं उकळवून घेऊन गरमागरम वाफाळतं सूप सर्व करायचं. मस्त अशा मुसळधार पावसात वाफाळत्या सूपचा बेत तुम्ही नक्की करा आणि तुमचे अभिप्राय माझ्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.